शेतकरी संपाची कोंडी फोडण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू असले तरी शेतकरी खऱ्या अर्थाने सक्षम होण्यासाठी शाश्वत उपाययोजनांची गरज आहे। शेती आणि शेतीशी संबंधित उद्योगांची सांगड घालणं हा त्यातलाच एक उपाय। या दृष्टीने आवश्यक असलेलं कृषी अर्थकारण आणि अन्य मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी कृषी अभ्यासक विनायक काशेद आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। सर नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। धन्यवाद। आज आपण बघतोय की शेतकऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे। सगळ्यांनाच या प्रश्नाकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे। शेतमालाला रास्त भाव आणि शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची मागणी ही त्यांची मुख्य मागणी आहे आणि नुसती कर्जमाफी केल्याने समस्येवर तोडगा निघणार नाही अशी सरकारची भूमिका आहे। तर ह्या दोन्हीचा सुवर्ण मध्य कसा काढता येईल असं आपल्याला वाटतं? खूपच छान। ऍक्च्युअली इथे दोन भाग पडतात। सरकार म्हणजे कुटुंब व्यवस्था असल्यासारखी आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्याची जबाबदारी आणि सरकारची जबाबदारी हे दोन जर भाग वेगळे केले तर शेतकऱ्याची नेमकी जबाबदारी शेतकऱ्यांनी काय समजून घेतली पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे। की ज्या वेळेला आपल्या सिंचनाखालचं क्षेत्र आहे ते शेतकऱ्यांनी पण हे प्रयत्न केले पाहिजेत की माझी जमीन जी आहे ती लागवडी योग्य भरपूर कशी झाली पाहिजे। दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट की जसं जंगलामध्ये एक त्याचं सायकल फिरत असतं की आमचा खर्च कुठे कमी होतोय ते आम्ही बघणं आवश्यक आहे। की जंगलामध्ये कोणी जाऊन खतं किंवा फवारण्या काही करत नाहीत, पण आम्ही जिथे लाखो रुपयाची इन्व्हेस्टमेंट्स खतं आणि फवारण्या करतो तर तिथे मग आवर्जून सगळी रोगराई उपलब्ध असते, ते कुठेतरी थांबणं आवश्यक आहे। दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट की युवक शेतकऱ्यांनी म्हणा की शेतकऱ्यांनी आम्ही कर्ज घेतोय कोणत्या कारणासाठी ही मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे। आणि त्याच जोडीला शेतकऱ्यांना येणाऱ्या ज्या काही अडचणी ज्या आहेत त्या सरकारने समजून घेऊन सरकारची जबाबदारी नेमकी काय आहे हे खूप बघणं आवश्यक आहे। की तसंच शेतकऱ्याला ज्या ज्या वेळेला लागवडीसाठी लागवडीपासून ते अगदी काढणीपर्यंत ज्या ज्या वेळेला कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे, बी बियाणं आहे, खतं आहेत, अवजार वीज पुरवठा आहे आणि ते उपलब्ध करून देणं फार खूप आवश्यकता आहे आणि त्यातून तो तोडगा नक्कीच निघू शकेल। सर मला असं सांगा की शेतकऱ्यांना रास्त भाव मिळावा असं शेतकऱ्यांना वाटतंय, दुधालाही योग्य भाव मिळावा अशी त्यांची मागणी आहे आणि त्याच वेळेला ग्राहकांचीही अशी मागणी आहे की भाववाढ होऊ नये। शहरी ग्राहकाला दुधाचा भाव 2 रुपयांनी जरी वाढला तरी खूप काही वाढलाय असं वाटतं आणि प्रत्यक्ष तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो अशातलाही भाग नाही। तर ह्याचा नेमका सुवर्ण मध्य कसा गाठता येईल? म्हणजे त्यालाही भाववाढ हवी आहे आणि यांनाही महागाई नको आहे। नक्कीच, म्हणजे त्याच्यावरती मी तुम्हाला एक उदाहरण असं देऊ शकेन की आल्याचं उदाहरण मी तुम्हाला देईन की आज आल्याचा भाव शेतकरी जेव्हा बाजारपेठेमध्ये जातो किंवा हे विचारतो तर ते आलं जे असतं 6 ते 7 रुपयाने त्या शेतकरी वर्गाकडून ते विकत घेतलं जातं, पण तेच आलं आमच्या इकडे मुंबईमध्ये किंवा शहरवासियांना 10 रुपये 100 ग्रॅमने आम्ही ते आलं खरेदी करत असतो। तर हे आमच्यासारख्या सर्वसाधारण माणसाला जर समजत असेल तर सरकारने ह्या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे की एवढा मोठा जो आतमधला जो काही गॅप आहे हा नेमका कुठे जातोय, हा दलालांकडे जातोय ना, मग त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करून शेतकऱ्यालाही व्यवस्थितपणे त्याचा शेतीमालाला भाव मिळेल आणि दुसरीकडे ग्राहकांनाही त्याच्यावरती परिणाम होणार नाही की त्यांना परवडणाऱ्या भावामध्ये ग्राहकांनी तो माल उपलब्ध होऊ शकेल आणि हे सरकारने करणं फार आवश्यक आहे। सर शेती म्हटले की त्याच्याशी निगडित असे अनेक पूरक उद्योग येतात, मग ते पशुपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल किंवा शेतीतून जे अतिरिक्त उत्पन्न होतं त्याची योग्य प्रकारे नियोजन आणि उत्पादनात त्याचं रूपांतर। तर शेती आणि हे जे बाकीचे पूरक उद्योग आहेत यांची सांगड कशी घालता येईल, काय करायला पाहिजे त्या दृष्टीने? शेतीमालाचं एक आहे की जेव्हा शेतकरी 12ही महिने शेतीमध्ये काम करत असतो त्यावेळेला जर व्यवस्थित नियोजन पद्धतीने मिश्र पीक शेती आणि 12ही महिने मला उत्पन्न जर मला मिळालं पाहिजे ह्या दृष्टीने जर आपल्याला काही शेती हा व्यवसाय म्हणून बघणं फार आवश्यक आहे, खूप महत्त्वाचं आहे। आणि त्या व्यावसायिकतेने मी तुम्हाला उदाहरण म्हणून जर टोमॅटोचं आपण जर बघितलं की आज जेव्हा शेतकरी जेव्हा तो टोमॅटो पिकवतो तेव्हा त्या टोमॅटोला मिळणारा जो भाव आहे हा प्रत्येक वेळेला काही सारखा राहत नाहीये आणि मग तोच टोमॅटो आम्ही बाजारामध्ये आम्ही बघतो
की 50 रुपये किलोनेही विकला जातो आणि त्याच शेतकऱ्याला नंतर रस्त्यावरती फेकून तो टोमॅटो द्यावा अगदी लागतो. बरोबर. मग त्याची जर प्रक्रिया करून व्यवस्थितपणे बाय प्रोडक्ट्स जर त्याचे निर्माण केले आणि त्याच्यासाठी लागणारं अनुदानही सरकार देत असतं, फक्त हे व्यवस्थित पद्धतीने शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं गेलं आणि ज्या वेळेला मिश्र पीक पद्धती करत असताना गट शेतीने जर व्यवस्थितपणे नियोजन पद्धती जर शेती केली तर तो माल वाया जाणार नाही, हे शेतकऱ्यांनी लक्ष देणं फार आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने वाया न जाता त्याचं दुसऱ्या उत्पादनात बाय रूपांतर प्रोडक्ट्स करणं. त्याने निर्माण केले पाहिजेत. नक्कीच. सर, तुम्ही सुद्धा परदेशातले शेतकरी पाहताय, सध्या तुमचं त्या अनुषंगाने काम सुद्धा सुरू आहे. नक्कीच. तर परदेशातल्या शेतकऱ्यांची स्थिती कशी आहे आणि तिथले जे उद्योग प्रक्रिया आहे शेतीशी निगडीत, अर्थकारण तिथलं जे आहे, तर इथल्या शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी त्याची काही सांगड घालता येईल का, किंवा मग शेतकऱ्यांना या अनुषंगाने काही मार्गदर्शन करता येईल का? नक्कीच. खूपच छान तुम्ही विचारलं. आम्ही जे काही आता गेली 10 ते 12 वर्ष शेती व्यवसायावरती किंवा शेतीच्या विकासासाठी जे काही काम करतोय, तर त्याला अनुसरून आज अमेरिकेसारख्या देशातली बरीचशी मंडळी, 3 शिष्टमंडळ आता गेल्या 3 ते 4 महिन्यापूर्वी येऊन गेली आणि तिथे जे काही उद्योगाशी सांगड घालण्याचा प्रयत्न ती मंडळी पण करतायत. तर आपली भारतातली शेती ही अतिशय खूप छान प्रकारे आपण सगळ्या देशाला, सगळ्या जगाला दाखवू शकतो. आणि तिथेही जे आपले भारतीय राजदूत जे आहेत अटलांटामधले, जे काउन्सिल जे आहेत, काउन्सिल जनरल ऑफ इंडिया, की नागेश सिंग म्हणून आहेत, इव्हन कमर्शियल ऑफिसर प्रसाद वनपाल म्हणून आहेत, तर आपल्या मंडळींना, भारतातल्या शेतकऱ्यांना तिथे प्रचंड प्रमाणात वाव मिळू शकतो आणि तिथे उद्योग निर्मिती करण्यासाठी तिकडे आपले जे काही उद्योग आहेत, आपल्याकडे शेतीला पूरक असे काही व्यवसाय जे आहेत, ते आपण पूर्णपणे अमेरिकेसारख्या देशांमध्ये खूप छान प्रकारे मांडू शकतो आणि त्या बाबतीत ही मंडळी आपल्याला मदत करतात तिथून. आणि त्याच्यासाठीच आता तिकडे आम्हाला लोकांना बोलवलंय मी ह्या येत्या 20 जूनला तिथे अमेरिकेत पूर्ण त्यांनी सगळ्या युनिव्हर्सिटीज आणि बऱ्याचशा हाऊसमध्ये तिथे आता आमचे लेक्चर्स वगैरे ठेवलेले आहेत. मुख्य म्हणजे एक आहे की तिथे गेल्यानंतर आपण जे काही अर्थकारण आपण जे बघतोय की शेतीसाठी लागणारं जे काही पूरक साधनं जी आहेत ती तिथे उपलब्ध करून शेतकऱ्यांना अगदी रास्त भावात दिली जातात. आणि बाय प्रोडक्ट्स जे आहेत शेतीतले, जे काही आपले शेतीमालावरती प्रक्रिया करून देणार, तर ते तिथे खूप चांगल्या प्रकारे त्यांना हवे आहेत. आणि म्हणून आपल्या इकडचा भाजीपाला असेल, आपल्या इकडची फळं असतील, त्याच्यावरती प्रक्रिया करण्यासाठी ती मंडळी इथे येऊन आपल्याबरोबर त्यांचे जे काही प्रतिनिधी जे आहेत ते येऊन आपल्याकडे गुंतवणूक करण्यासाठी ती मंडळी तयार आहेत. आणि त्याच्यासाठी म्हणून मी आवाहन असं करेन की ज्या मंडळींना, ज्या शेतकऱ्यांना ह्या बाबतीत मदत हवी असेल तर ते कॉन्सुलेट जनरलला तिकडे डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात आणि त्यांना संपर्क साधू शकतात. बरोबर आहे. थोडक्यात तुम्ही असं सांगितलं की तिकडे त्यांना मदत मागावी लागत नाही. नक्कीच. त्यांना ज्या ज्या गोष्टींची गरज असते त्या गोष्टी आपणून देणारी तिथली प्रशासन व्यवस्था आहे, जेणेकरून शेतकरी प्रोत्साहनाने अधिक जोमाने कामाला लागू शकतो. मला इथल्या तरुण शेतकऱ्यांसाठी आवर्जून एक प्रश्न विचारायचा आहे. बऱ्याचदा असं होतं की शेतकरी तरुण मुलं त्यांची शिकली की शहराकडे धाव घेतात किंवा मग छोट्या कुठल्या तरी नोकरीत अडकून पडतात आणि आपण मूळचे कोण आहोत, कुठून आलोय आपण, आपली बॅकग्राऊंड, आपली शेतीची, हे सगळे विसरतात. तर तरुण वर्गाचा जो शेतकरी आहे याच्यासाठी आपण काय सांगाल? खूपच छान. मी स्वतः एक उदाहरण आहे, कारण मी मुंबईमध्ये वाढलो, सगळं झालं, माझं बालपण, शिक्षण सगळं मुंबईमध्ये झालं असून पण आज मी एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जेव्हा मी शेतीकडे, गावाकडे गेलो तेव्हा बऱ्याच जणांनी नावं ठेवली, पण एक मी बघितलं की गरीब असू दे, श्रीमंत असू दे, त्याला रोज जेवायला तर लागणार आहे. शेती हा एक व्यवसाय म्हणून जर आपण व्यवस्थित पद्धतीने जर त्याच्याकडे बघितलं तर त्याला कधीही डाऊनफॉल येणार नाहीये. प्रचंड पैसे मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. फक्त व्यावसायिक त्या नजरेने त्या बघितलं पाहिजे. कारण मला एक आत्मविश्वास आहे की 25 लाख रुपये कॅश देऊन फॉर्च्युनर घेणारा हा शेतकरीच आहे, तो नोकरदार करू शकत नाही. आणि हे चित्र समाजासमोर किंवा आमच्या शहरवासियांसमोर मांडलं गेलं पाहिजे. शेतकऱ्यांची जी पण मुलं आहेत ती पण तिथेच थांबून, आपल्या कुटुंबाबरोबर थांबून जर आपण व्यवस्थितपणे तिथे जर राहिलो तर मला असं वाटतं की
शहराकडची जी माणसं आहेत, शहराकडचा हा जो ओघ येणार आहे हा थांबून तिथे जर गावाकडे जर आपण कृषी पर्यटन आहे किंवा बाकीचे मत्स्य व्यवसाय आहे, वेगवेगळे उद्योगधंदे आपण करू शकतो शेतीला पूरक असे, आणि त्या दृष्टीने आपल्याला खूप छान करू शकतं. म्हणजे अतिशय मी तर म्हणेन की प्रचंड ह्याच्यामध्ये वाव आहे. आणि सगळ्या युवकांना आवाहन आहे की भले थोडी थोडी जमीन असेल, छोटी जमीन असेल, अल्पभूधारक आहात, आईवडिलांसोबत राहा. तिथे शेती हा खूप छान व्यवसाय आहे आणि त्यामुळे आपण जे काही करतोय हे एकमेव क्षेत्र असं आहे की ह्याला कधीही म्हणजे एंड नाही आहे. बरोबर आहे. जोपर्यंत नक्कीच. माणूस आहे, जोपर्यंत सजीव आहे, तोपर्यंत अन्न नक्कीच. हे लागणारच लागणारच. त्याच्यामुळे सगळ्यांना अन्न देणारा अन्नदाता हा कायमच ग्रेट राहणार आहे. नक्कीच. तुमच्या बोलण्यातून एक चांगली ऊर्जा अशी मिळाली की सकारात्मकतेने, करेक्ट. अतिशय पॉझिटिव्ह वृत्तीने शेतीकडे बघून पुन्हा एकदा त्यात लक्ष देण्याची आणि कठोर मेहनत करण्याची खूप आवश्यकता आहे. सर, ह्या संपाच्या दुसऱ्या दिवशी आपण इथे आलात आणि आपला एक दृष्टिकोन शेतकऱ्यांना आणि आमच्या सर्व दर्शकांना समजावून सांगितलात, याबद्दल धन्यवाद. नक्कीच. थँक्यू.